आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता। भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मान्यता। 12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार। शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ नाराज। स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध परवडण्याजोगा नसल्याचं मत। तर नाराजी नाही, आम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडली, मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे, ते लुटारूंचे टोळके। शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात। तर प्रकल्पामागील जनतेचे प्रश्न त्यांनी दुर्लक्षित केल्याचाही आरोप। आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद। इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांबाबत अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाई पत्रकार परिषद घेणार। प्रकाश आंबेडकरांच्या निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये निकाल। विधानसभेवेळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप। झोपडपट्टी वासियांच्या प्रश्नांसाठी आज मुंबई काँग्रेसचा एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा। एसआरएचे मुख्याधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी खासदार वर्षा गायकवाडांची भेट नाकारल्यानंतर काँग्रेस आक्रमक। अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी। नवी दिल्लीमध्ये आज केंद्रीय मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक। दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद देखील होणार। नजीब मुल्ला मोहसिन बाटलानं जमीलच्या हत्येची सुपारी दिली। जमीलची पत्नी खुशनुमा यांचा अजित पवारांच्या माजी नगरसेवकावर आरोप। तर पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट करणार, नजीब मुल्ला यांची प्रतिक्रिया। परभणीमधील शासकीय कार्यालयामध्ये नियमबाह्य पद्धतीने एसी लावल्याचा आरोप। मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांनी स्वतःहून एसी काढले। सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये एसी होते।